धरती आपल्याला सगळं काही देते ज्याची आपल्याला गरज आहे. आज म्हणजे 22 मे 2025 रोजी आपल्याला हे साधन सत्य लक्षात ठेवायला हवं. एकात्मिक शेती हा या सत्याचा आदर करण्याचा एक मार्ग आहे. ही एक अशी पद्धत आहे जिथे शेतीची वेगवेगळी कामं एकत्र केली जातात. ती एकमेकांना मदत करतात, अगदी कुटुंबासारखी. ही पद्धत नवीन नाही, हे एक जुनं शहाणपण आहे. आपल्या पूर्वजांना निसर्गासोबत शेती कशी करायची हे माहीत होतं. ते निसर्गाशी भांडत नव्हते. एकात्मिक शेती हे शहाणपण आपल्या जमिनीवर परत आणते. यामुळे आपल्याला अशा प्रकारे अन्न पिकवायला मदत होते ज्यामुळे आपली जमीन सुधारेल. शेतीची ही पद्धत आज खूप महत्त्वाची आहे. रासायनिक शेतीमुळे आपल्या जमिनीचे नुकसान झाले आहे, आपलं पाणी दूषित झालं आहे, आपल्या अन्नातले पोषक तत्व कमी झाले आहेत. एकात्मिक शेती यावर एक उपाय आहे. निरोगी अन्न आणि निरोगी पर्यावरणाकडे नेणारा हा एक मार्ग आहे. यामुळे महागड्या रासायनिक खतांची गरज कमी होते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी निसर्गाच्याच पद्धती वापरते. या पद्धतीत जैवविविधतेला महत्त्व दिलं जातं. यात प्रत्येक झाड आणि प्राणी महत्त्वाचा मानला जातो. ही शेती करण्याची एक संपूर्ण पद्धत आहे जी सर्व जीवांचा आदर करते. एकात्मिक पद्धतीत कोणतीही गोष्ट वाया जात नाही. एका भागातील कचरा दुसऱ्या भागासाठी उपयोगी ठरतो. उदाहरणार्थ, जनावरांचे शेण पिकांना खत म्हणून वापरता येतं आणि पिकांचे अवशेष जनावरांना चारा म्हणून उपयोगी पडतात. यामुळे एक चक्र तयार होतं. हे निसर्गाच्या चक्रासारखंच आहे. यामुळे शेती आत्मनिर्भर बनते आणि शेतीला संकटांचा सामना करण्याची ताकद मिळते. दुष्काळ किंवा किडींसारख्या समस्यांना ती चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकते. हीच खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची शेती आहे. याचे फायदे खूप आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतून विविध प्रकारची पिकं मिळतात, म्हणजे त्यांच्या कुटुंबासाठी जास्त अन्न आणि उत्पन्नाचे अधिक मार्ग. ही आर्थिक सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. त्याच्याबरोबर पर्यावरणही निरोगी राहतं. जमीन अधिक सुपीक होते, पाणी स्वच्छ राहते, जैवविविधता वाढते. एकात्मिक शेती म्हणजे फक्त अन्न पिकवणं नाही, तर सर्व प्रकारचे जीवांचे संगोपन करणं आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी एक शाश्वत भविष्य निर्माण करणं आहे. 1 हेक्टर जमीन खूप उत्पादन देऊ शकते. ती काही एकाच पिकाच्या वारवंट असायला नको. एक छोटीशी शेती सुद्धा विविधतेने नटलेलं नंदनवन असू शकते. काळजीपूर्वक नियोजन केलं तर 1 हेक्टर जमीन अन्न, उत्पन्न आणि पर्यावरणात समतोल साधू शकते. हे कसं करायचं हे या मॉडेलमध्ये दाखवलं आहे. ही एक जिवंत शेतीची रचना आहे. ही अन्न स्वातंत्र्याची एक योजना आहे. आपण या 1 हेक्टर जमिनीची कल्पना एका जिवंत कॅनव्हाससारखी करायला हवी. या कॅनव्हासवर आपण भरभराटीचे चित्र रंगवणार आहोत. आपण निसर्गाचे रंग आणि रचना वापरणार आहोत. या 1 हेक्टर शेतीची रचना खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक घटक एकमेकांशी कसा जुळतो याचा विचार करायला हवा. कोंबड्यांची जागा, फलबाग आणि मासळीचे तण कुठे असावं हे महत्त्वाचे आहे. त्यांनी एकमेकांना मदत करावी अशी आपली इच्छा आहे. उदाहरणार्थ, कोंबड्या फलबागेत फिरू शकतात, त्या किडी आणि तण खाऊ शकतात. त्यांची विष्ठा झाडांना खत म्हणून उपयोगी पडेल. तलावातून सिंचनासाठी पाणी मिळू शकतं. त्यातला पोषक गाळ खत म्हणूनही वापरता येतो. प्रत्येक भागाची एक भूमिका असते. हे मॉडेल स्थानिक साधनावर लक्ष केंद्रित करतं. ते स्थानिक प्रकारच्या वनस्पती वापरण्यास प्रोत्साहन देतं. ते जनावरांच्या देशी जातींना प्रोत्साहन देतं. या जाती स्थानिक हवामानाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतात. त्या स्थानिक कीड आणि रोगांनाही चांगला प्रतिकार करतात. यामुळे बाहेरून काही आणण्याची गरज कमी होते. यामुळे शेती अधिक आत्मनिर्भर होते. स्थानिक साधनांचा वापर केल्याने आपला समृद्ध कृषी वारसा जपायलाही मदत होते. हा वारसा एक खजिना आहे जो आपल्याला भविष्यासाठी जपायला हवा. एक भरभराटीला आलेली परिसंस्था तयार करणं हे आपलं ध्येय आहे. ही परिसंस्था भरपूर अन्न तयार करेल. ती अनेक प्रकारच्या जीवांना आधार देईल. ते एक सुंदर आणि उत्पादनक्षम ठिकाण असेल. हे 1 हेक्टरचे मॉडेल फक्त एक शेत नाही, माणूस निसर्गासोबत मिळून मिसळून कसा राहू शकतो याचे एक जिवंत उदाहरण आहे. हे दाखवून देतं की छोटी शेती सुद्धा बदलाची मोठी ताकद असू शकते. त्या समाजाचे पोषण करू शकतात आणि पृथ्वीला बरं करू शकतात. हीच पर्यावरणीय रचनेची ताकद आहे. आपल्या गावठी कोंबड्या म्हणजे आपल्या देशी जातीच्या कोंबड्या ताकदवान आणि सहनशील असतात. आपल्या 1 हेक्टरच्या मॉडेलसाठी
आपण सुमारे 50 ते 60 गावठी कोंबड्यांपासून सुरुवात करू शकतो. या कोंबड्या मोकळ्या जागेत चांगल्या वाढतात. त्यांना जमीनुकरण आणि चारा शोधणं खूप आवडतं. हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्यांना फिरण्यासाठी पुरेशी जागा द्यायला हवी. शेतामध्ये सुमारे 0.1 ते 0.2 हेक्टर जागा त्यांच्या मोकळ्या वावरासाठी ठेवता येईल. या जागेमुळे त्यांना त्यांच्या नैसर्गिक सवयी पूर्णपणे जोपासता येतात. कोंबड्यांसाठी एक साधन कमी खर्चाचे शेड गरजेचे आहे. हे शेड त्यांच्या पाऊस, जास्त ऊन आणि रात्रीच्या वेळी हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण करेल. ते हवेशीर असावं आणि स्वच्छ करायला सोपं असावं. शेडच्या जमिनीवर सुका पालापाचोळा किंवा भाताचा कोंडा टाकता येतो. हे साहित्य नंतर कंपोस्ट खतासाठी वापरता येतं. शेडमध्ये कोंबड्यांना बसण्यासाठी दांडे असावेत आणि अंडी घालण्यासाठी घरटी म्हणजे पेट्या असाव्यात. कोंबड्यांसाठी नेहमी स्वच्छ पाणी उपलब्ध असावं. मोकळ्या सोडलेल्या गावठी कोंबड्यांचे अनेक फायदे आहेत. त्या कुटुंबासाठी पौष्टिक अंडी आणि मांस देतात. हे पदार्थ स्थानिक बाजारात विकताही येतात. यामुळे शेतीच्या उत्पन्नात भर पडते. कोंबड्या किडींवर खूप चांगलं नियंत्रण ठेवतात. पिकांना नुकसान करणाऱ्या किडी आणि अळ्या त्या खातात. त्या तणाच्या बिया खाऊन तण नियंत्रणातही मदत करतात. त्यांच्या सतत उकरण्यामुळे जमिनीला हलकी हवा खेळती राहते. यामुळे हळूहळू जमिनीची रचना सुधारते. शिवाय कोंबड्यांची विष्ठा एक मौल्यवान खत आहे. जेव्हा कोंबड्या मोकळ्या फिरतात तेव्हा त्यांचे शेणखत जमिनीवर सगळीकडे पसरतं. यामुळे जमीन नैसर्गिकरित्या सुपीक होते. शेडमधून गोळा केलेलं शेणखत कंपोस्ट खड्ड्यात टाकता येतं. यामुळे कंपोस्ट खत अधिक पौष्टिक बनतं. आनंदी कोंबड्या निरोगी जमिनीसाठी हातभार लावतात. त्या शेतीच्या परिसंस्थेचा एक अविभाज्य भाग आहेत. त्या कचऱ्याच्या संपत्तीत आणि किडीच्या प्रतिनामध्ये रूपांतर करतात. हीच खरी चक्राकार अर्थव्यवस्था आहे. आंब्याची बाग म्हणजे अन्न आणि पर्यावरणासाठी एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. आपल्या 1 हेक्टर शेतात आपण सुमारे 100 ते 120 आंब्याची झाडं लावू शकतो. आंब्याच्या विविध स्थानिक जाती निवडणं उत्तम. स्थानिक जाती तिथल्या हवामानाशी चांगल्या जुळवून घेतात. त्या बऱ्याचदा कीड आणि रोगांना जास्त प्रतिकारक्षम असतात. म्हणजे त्यांना कमी निगा आणि कमी खर्च लागतो. केशर, लंगडा, दशहरी किंवा त्या भागातील इतर विशिष्ट जाती निवडता येतात. वेगवेगळ्या जाती लावल्याने फण येण्याचा हंगामही विभागला जातो. झाडं योग्य अंतर ठेवून लावली पाहिजेत. साधारणपणे 2 झाडांमध्ये 8 ते 10 मीटर अंतर ठेवायला सांगतात. यामुळे झाडं चांगली वाढतात. त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो. निरोगी फळबागेसाठी सेंद्रिय खतं खूप महत्त्वाची आहेत. शेताचं तयार केलेलं कंपोस्ट खत आणि गांडूळ खत वापरावं. यामुळे जमिनीला आणि झाडांना पोषण मिळतं. यामुळे जमिनीची रचना सुधारते आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. रासायनिक खतं जमिनीला आणि फायदेशीर सूक्ष्मजीवांना नुकसान पोहोचवतात. आपण ते पूर्णपणे टाळायला हवेत. सुरुवातीच्या वर्षामध्ये जेव्हा आंब्याची झाडं लहान असतात तेव्हा त्यांच्यामधली जागा वापरता येते. आपण आंतरपीक घेऊ शकतो. भाजीपाला, कडधान्य किंवा मसाल्यासारखी कमी कालावधीची पिकं घेता येतात. यामुळे अतिरिक्त उत्पन्न आणि अन्न मिळतं. कडधान्य विशेषतः चांगली असतात कारण ती जमिनीत नत्र स्थिर करतात. याचा फायदा आंब्याच्या लहान झाडांना होतो. आंब्याची झाडं मोठी झाल्यावर त्यांच्या सावलीमुळे एक थंड सूक्ष्म हवामान तयार होईल. हे इतर लहान झाडांसाठी किंवा कोंबड्यांसाठीही फायदेशीर ठरू शकतं. चांगली निगा राखलेली आंब्याची बाग म्हणजे स्वादिष्ट फळांचा स्रोत. ही फळं कुटुंबाला खाता येतात. जास्त झालेली फळं विकून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. आंब्याची झाडं सावलीही देतात. ती जमीन आणि पाणी जपायला मदत करतात. पक्षी आणि कीटकांसाठी निवारा देऊन ती जैवविविधतेला आधार देतात. फळबाग म्हणजे फक्त फळांची झाडं नाहीत. ती एक जिवंत प्रणाली आहे जी शेतीच्या एकूण आरोग्यासाठी हातभार लावते. ही एक अशी देणगी आहे जी अनेक दशकं देत राहते. विभाग 5 मत्स्यपालन, पाण्यात जीवन जपणं. माशांचं तण हा आपल्या एकात्मिक शेतीचा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. 1 हेक्टरच्या मॉडेलसाठी सुमारे 0.1 ते 0.2 हेक्टर किंवा 1000 ते 2000 चौरस मीटरचं तण बांधता येतं. जमिनीचा उतार आणि पाण्याची उपलब्धता बघून आकार कमी जास्त करता येतो. तण अशा ठिकाणी असावं जिथे पावसाचं पाणी वाहून जमा होऊ शकेल. शाश्वतपणे उपलब्ध असल्यास बोरवेल किंवा इतर पाण्याच्या स्रोतांनीही ते भरता येतं.
खोली सुमारे 1.5 ते 2 मीटर असावी. या खोलीमुळे पाण्याचे तापमान स्थिर राहायला मदत होते. आपण माशांच्या तल्यात बहुसंवर्धन करू शकतो. म्हणजे एका तल्यात वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाळायचे. कटला, रोहू आणि मृगल यांसारखे भारतीय प्रमुख कार्प मासे चांगले पर्याय आहेत. कटला पाण्याच्या वरच्या थरातला चारा खातो, रोहू मधल्या थरातला चारा खातो आणि मृग तराशी असलेला चारा खातो. यामुळे तल्यात उपलब्ध असलेला सगळा चारा वापरला जातो. कॉमन कार्प किंवा गवत्या माशासारख्या ग्रास कार्प इतर जातींचाही समावेश करता येतो. गवत्या मासा पाण्यातील तण नियंत्रित करायला मदत करतो. माशांना शेतात तयार झालेला नैसर्गिक चारा देता येतो. यात बारीक जीव यांचा समावेश असतो, जे निरोगी तल्यात नैसर्गिकरित्या वाढतात. पूरक खाद्य म्हणून भाताचा कोंडा, शेंगदाणा पेंड आणि शेतातील इतर उपउत्पादनांपासून चारा बनवता येतो. कोंबड्यांची विष्ठा कंपोस्ट केल्यावर तल्याला खत देण्यासाठी काळजीपूर्वक वापरता येते. यामुळे माशांचे नैसर्गिक खाद्य असलेल्या बारीक जीवांची वाढ होते. जास्त चारा किंवा जास्त खत न देण्याची काळजी घ्यावी, कारण यामुळे पाण्याची गुणवत्ता बिघडू शकते. पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे. चांगली निगा राखलेल्या माशांच्या तल्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकते. एका हेक्टर पाण्याच्या क्षेत्रफळातून वर्षाला 1000 ते 2000 किलो मासे मिळू शकतात. यामुळे कुटुंबाला प्रथिनांचा एक मौल्यवान स्रोत मिळतो. जास्त झालेले मासे बाजारात विकून शेतीच्या उत्पन्नात भर पडते. तल्यातलं पोषक पाणी आंब्याच्या बागेला किंवा इतर पिकांना सिंचनासाठी वापरता येतं. तल्याच्या तळाशी जमलेला गाळ वेळोवेळी काढल्यास शेतासाठी एक उत्तम खत ठरतो. माशांचे तण अन्न उत्पन्न आणि सुपीकतेचा स्रोत बनतं. विभाग 6 सेंद्रिय खत निर्मिती कचऱ्याची किमया. आपलं स्वतःचं सेंद्रिय खत तयार करणं हे शाश्वत शेतीसाठी खूप महत्त्वाचे आहे. यामुळे शेतातील पोषक तत्वांचं चक्र पूर्ण होतं. हे कचऱ्याचं संपत्तीत रूपांतर करतं. आपल्या 1 हेक्टरच्या एकात्मिक शेतावर आपण एक सेंद्रिय खत निर्मिती केंद्र उभारू. या केंद्रात गांडूळ खत युनिट आणि कंपोस्ट खड्डे असतील. यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून ते बनवता येतात. शेतात तयार होणाऱ्या सर्व सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया करणं हे आपलं ध्येय आहे. ही जमिनीची किमया आहे. गांडूळ खत पद्धत ही उच्च प्रतीचं खत बनवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आपण आयसेनिया फेटिडा सारख्या गांडुळांचा वापर सेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी करू शकतो. शेणखत, कोंबड्यांची विष्ठा, पिकांचे अवशेष आणि स्वयंपाकघरातील कचरा हे सगळं गांडुळांना खाद्य म्हणून देता येतं. गांडूळ खतासाठी साधे वाफे किंवा टाक्या बनवता येतात. गांडूळ कचऱ्याचे रूपांतर पोषक अशा विष्ठेत करतात. ही विष्ठा, जिला गांडूळ खत म्हणतात, फायदेशीर सूक्ष्म जीवांनी भरलेली असते. त्यामुळे जमिनीचे आरोग्य आणि झाडांची वाढ खूप सुधारते. कंपोस्ट खड्डे ही दुसरी सोपी पद्धत आहे. शेतातील कचरा, जनावरांचे शेण, हिरवा पालापाचोळा आणि माती यांचे थर एकावर एक खड्ड्यात किंवा डिगात टाकले जातात. हे मिश्रण ओलसर ठेवलं जातं आणि नियमितपणे पलटी केलं जातं. यामुळे सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थ कुजवतात. काही महिन्यांत या प्रक्रियेतून चांगलं कंपोस्ट खत तयार होतं. हे कंपोस्ट खत आंब्याच्या बागेला, भाजीपाल्याच्या वाफ्यांना आणि माशांच्या तल्यातही वापरता येतं. यामुळे जमिनीत सेंद्रिय खत वाढतो. यामुळे जमिनीची रचना, पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि हवा खेळती राहण्याची प्रक्रिया सुधारते. शेतात सेंद्रिय खत तयार करण्याचे खूप फायदे आहेत. यामुळे महागड्या आणि हानिकारक रासायनिक खतांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते. यामुळे शेतकऱ्याचे पैसे वाचतात आणि पर्यावरणाच्या रासायनिक प्रदूषणापासून संरक्षण होतं. सेंद्रिय खतं जमिनीची सुपीकता दीर्घकाळासाठी वाढवतात. ती फायदेशीर जीवांनी भरलेली जिवंत माती तयार करतात. ही निरोगी माती निरोगी पिकं देते. निरोगी पिकं आपल्यासाठी निरोगी अन्न. ही पद्धत जमिनीचे पोषण करते, जी परत आपलं पोषण करते. हे एक जीवनचक्र आहे. विभाग 7 एकत्रित परिणाम सगळे एक कसं काम करतात. एकात्मिक शेतीचे खरं सौंदर्य तिच्या एकत्रित परिणामामध्ये आहे. शेतीचा प्रत्येक घटक स्वतंत्रपणे काम करत नाही. त्याऐवजी ते एकमेकांशी संवाद साधतात आणि एकमेकांना मदत करतात. यामुळे एक टिकाऊ आणि उत्पादनक्षम प्रणाली तयार होते. कोंबड्या, छाडण, मासे आणि कंपोस्ट खत हे सर्व मिळून मिसळून काम करतात. निसर्ग साच काम करतो.
आपण फक्त निसर्गाच्या शहाणपणातून शिकत आहोत. ही परस्पर संलग्नता पर्यावरणीय शेतीचे हृदय आहे. हा शेतावरच्या जीवनाचा एक नाच आहे. कोंबड्या आणि फलबागेचा विचार करा. कोंबड्या आंब्याच्या झाडामध्ये मोकळ्या फिरतात. त्या अशा किडींना खातात ज्या फळांचे नुकसान करू शकतात. त्या तणावरही नियंत्रण ठेवतात. त्यांची विष्ठा थेट झाडांभोवतीच्या जमिनीला खत पुरवते. यामुळे हाताने तण काढण्याची आणि कीड नियंत्रणाची गरज कमी होते आणि आंब्यासाठी नैसर्गिक पोषक तत्वांचा स्रोत मिळतो. बदल्यात झाडं कोंबड्यांना सावली आणि निवारा देतात. हा एक परस्पर फायद्याचा संबंध आहे. माशांचे तण देखील जोडणीची भूमिका बजावतात. कोंबड्यांच्या शेडमधील कचरा कंपोस्ट केल्यावर तळ्याला खत म्हणून वापरता येतो. यामुळे प्लवंगांची, माशांच्या खाद्याची वाढ होते. तळ्यातलं पोषक पाणी आंब्याच्या झाडांना आणि इतर पिकांना सिंचनासाठी वापरता येतं. यामुळे पोषक तत्वांचा पुनर्वापर होतो आणि पाण्याची बचत होते. तळ्याच्या तळाशी असलेला गाळ जमिनीसाठी मौल्यवान खत आहे. म्हणून तण फक्त माशांसाठी नाही, ते पोषक तत्वांच्या चक्राचे केंद्र आहे. सेंद्रिय खत युनिट हे सर्वांना जोडणारं मुख्य काम करतं. ते इतर सर्व घटकांमधून कचरा घेतं. पिकांचे अवशेष, जनावरांचे शेण, स्वयंपाकघरातील कचरा आणि तणसुद्धा बदलले जातात. त्यांचं जीवनदायी कंपोस्ट आणि गांडूळ खतात रूपांतर होतं. हे सेंद्रिय खत परत जमिनीचे पोषण करण्यासाठी वापरलं जातं. ते पिकांना, झाडांना आणि अप्रत्यक्षपणे माशांनाही पोषण देतं. या बंदिस्त चक्रामुळे कचरा कमी होतो आणि संसाधनांचा जास्तीत जास्त वापर होतो. यामुळे जमिनीचे आरोग्य हळूहळू सुधारतं. हा एकत्रित परिणाम शेतीला खऱ्या अर्थाने शाश्वत आणि आत्मनिर्भर बनवतो. विभागात भरघोस उत्पन्न, आर्थिक आणि पर्यावरणीय कल्याण. एकात्मिक शेती प्रणाली उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करते. हे शेतकऱ्याच्या आर्थिक कल्याणासाठी खूप महत्त्वाचे आहे. एकाच पिकावर अवलंबून न राहता शेतकऱ्याला वेगवेगळ्या उद्योगांमधून उत्पन्न मिळतं. कोंबड्यांपासून मिळणारी अंडी आणि मांस हे नियमित रोख उत्पन्नाचे स्रोत आहेत. आंबे हंगामी असले तरी चांगलं उत्पन्न देतात. तळ्यातले मासे उत्पन्नाचा आणखी एक मार्ग तयार करतात. जर भाजीपाल्यासारखी आंतरपिकं घेतली तर त्यांचाही हातभार लागतो. उत्पन्नाची ही विविधता आर्थिक स्थिरता देते. ही आर्थिक लवचिकता खूप महत्त्वाची आहे. जर एका घटकाला काही समस्या आली तर दुसरे घटक त्याची भरपाई करू शकतात. उदाहरणार्थ, हवामानामुळे एखाद्या वर्षी आंब्याचं उत्पन्न कमी झालं तर कोंबड्या आणि माशांपासून मिळणारं उत्पन्न मदत करू शकतं. यामुळे शेतीशी संबंधित धोका कमी होतो. एक पीक पद्धतीची शेती खूप धोकादायक असते. एक किडीचा हल्ला किंवा भावातली घसरण शेतकऱ्याला बर्बाद करू शकते. एकात्मिक शेती धोका विभागते. ती एक सुरक्षा कवच पुरवते. यामुळे शेतकरी सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगू शकतात. आर्थिक फायद्यांपैकी पर्यावरणीय फायदे खूप मोठे आहेत. शेत जैवविविधतेसाठी एक सुरक्षित ठिकाण बनतं. वेगवेगळी झाडं आणि प्राणी एकत्र राहतात. दरवर्षी जमिनीचे आरोग्य सुधारतं. सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढतं. पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते. यामुळे सिंचनाची गरज कमी होते. शेत दुष्काळाला तोंड देण्यासाठी अधिक सक्षम बनतं. रासायनिक कीटकनाशके वापरली जात नसल्यामुळे परागीभवन करणारे मधमाशीसारखे फायदेशीर कीटक वाढतात. पक्ष्यांनाही शेतात घर मिळतं. पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो. नद्या किंवा भूजल दूषित करणारा कोणताही रासायनिक प्रवाह नसतो. शेत जमीन आणि झाडांमध्ये सक्रियपणे कार्बन साठवतं. यामुळे हवामान बदलाचा परिणाम कमी व्हायला मदत होते. सर्व सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया करून शेत कचरा डेपोमधील स्वतःचा वाटा कमी करतं. हे मॉडेल दाखवून देतं की अन्न उत्पादन आणि पर्यावरणाचे पुनरुज्जीवन एकत्र होऊ शकतं. ब्रेक टाईम दाखवतं की आपण पृथ्वीला बरं करत असताना स्वतःचे पोट भरू शकतो. हीच खरी समृद्धी आहे जिथे माणसं आणि निसर्ग दोघेही भरभराटीला येतात. विभागणू निष्कर्ष. जिवंत शेतीच्या भविष्याकडे एक मार्ग. हे एक हेक्टरचे एकात्मिक शेती मॉडेल फक्त एक तंत्र नाही, हे एक तत्वज्ञान आहे. ही पृथ्वीचा आदर करणारी एक जीवनशैली आहे. हे दाखवतं की जमिनीचे छोटे तुकडे सुद्धा खूप उत्पादनक्षम आणि शाश्वत असू शकतात. हे विनाशकारी औद्योगिक शेतीपासून दूर जाण्याचा मार्ग दाखवतं. हे आपल्याला अशा भविष्याकडे घेऊन जातं जिथे शेती जीवनाचे संगोपन करते. हे मॉडेल जगभरातील लहान शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे.
ते त्यांना जैवविविधता आणि अन्न स्वातंत्र्याचे रक्षक बनण्यास सक्षम करते. या मॉडेलची तत्त्वं स्वीकारता येतात आणि बदलता येतात. ती वेगवेगळ्या प्रदेशात तिथल्या स्थानिक संसाधनानुसार वापरता येतात. निसर्गासोबत काम करणं त्याच्या विरोधात नाही, ही मूळ कल्पना आहे. विविध आत्मनिर्भर शेती प्रणाली तयार करणं हे उद्दिष्ट आहे. या दृष्टिकोनामुळे स्थानिक अन्न प्रणाली मजबूत होतात. लांबच्या पुरवठा साखळ्यांवर अवलंबून राहणं कमी होतं. यामुळे समाजाला ताजं निरोगी अन्न मिळतं. यामुळे पर्यावरणीय साक्षरता वाढते, कारण शेतकरी निसर्ग प्रक्रियांचे बारकाईने निरीक्षण करायला लागतात. एक लवचिक अन्न भविष्य घडवण्यासाठी हे आवश्यक आहे. अशा एकात्मिक मॉडेलच्या मोठ्या प्रमाणावर स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. यामुळे आपल्या शेतीचे चित्र बदलू शकतं. यामुळे अन्न सुरक्षा, ग्रामीण भागातील गरिबी आणि पर्यावरणाच्या त्रास यांसारख्या समस्यांवर तोडगा निघू शकतो. ज्या शेतकऱ्यांना पर्यावरणीय शेतीकडे वळायचे आहे त्यांना सरकार आणि समाजाने मदत करायला हवी. ही मदत प्रशिक्षणाच्या रूपात, स्थानिक बियाणं मिळवून देण्यात आणि सेंद्रिय उत्पादनांसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात असू शकते. आपण या जिवंत कृषी प्रणालींचा उत्सव साजरा करायला हवा आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं. चला, शेतीची ही दृष्टी स्वीकारूया. एक अशी दृष्टी जिथे शेत जीवनाचं एक नंदनवन असेल. एक अशी दृष्टी जिथे पृथ्वीवर प्रेम आणि आदर ठेवून अन्न पिकवलं जाईल. हे एकात्मिक शेती मॉडेल त्या दिशेने एक लहान पाऊल आहे. पण थेंबे थेंबे तरेसाचे तशी अनेक लहान पावलं एकत्र येऊन मोठा बल घडवू शकतात. आता जमिनीशी असलेलं आपलं नातं पुन्हा जोडण्याची वेळ आली आहे. आता असं भविष्य घडवण्याची वेळ आली आहे जिथे मानव आणि निसर्ग दोघेही भरभराटीला येतील. आज खऱ्या अन्न स्वातंत्र्याचा आणि पृथ्वी लोकशाहीचा मार्ग आहे.